धाराशिव जिल्ह्याचा नवा रील स्टार म्हणून उदयाला येत असलेल्या आणि खासदार असणाऱ्या ओमराजे निंबाळकरांना काल मी स्टंटबाज म्हणल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं। त्यांच्या कार्यकर्त्यांना महापुराचे फोटो, महापुराचे व्हिडिओ हे काढत असलेले त्यांच्याकडनं ते काम काढून घेतलं आणि योगेश केदारवर टीका करायची जबाबदारी त्यांनी दिली। त्यांनी टीका केली म्हण काय केली मी काय वाचलेलं नाही, पण अशा टीका टिप्पण्या ट्रोलिंग ह्या गोष्टीला भीक घालणारा आम्ही कार्यकर्ता नाही। धाराशिव जिल्ह्यातल्या बांधवांना मला सांगायचं आहे की बांधवांनो, जिल्हाधिकारी आणि प्रशासन हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेला महत्त्वाचं आहे की अजूनही पाऊस सुरू आहे। ज्या वेळेला भूमपरांडा वाशीच्या परिसरामध्ये काही लोक पुरात अडकले होते, कोणी बंगल्यावर अडकलं होतं, कोणी शेतात अडकलं होतं, अशा लोकांना पुरातून एअरलिफ्ट करण्याचं काम त्याच जिल्हाधिकाऱ्याने केलेलं होतं। म्हणजे हेलिकॉप्टर बोलवलं, हेलिकॉप्टर बोलवून त्या लोकांना बाहेर काढणं, त्यांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता देऊन काम करणं हे काम केलेलं आहे। दिवस रात्र तो जिल्हाधिकारी बिचारा करतोय आणि त्यांनी तुळजापूरच्या देवीपाशी गेले काय आणि तिथं जाऊन 2 देवीच्या गाण्यावर 2-3 टाळ्या वाजवल्या, 4 टाळ्या वाजवल्या म्हणून तुम्ही देवी भक्त असलेल्या ह्या जिल्हाधिकाऱ्याला ट्रोलिंग करायला लागला। तुळजाभवानी तुमच्या आमची कुलस्वामीने आई अंबाबाईच्या दरबारात दार उघड बये म्हणून आपण आज आव्हान करायला पाहिजे। अशा परिस्थितीत देवीच्या गाण्यावर टाळ्या वाजवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही टीका करताय, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापाठी प्रशासनाला नाउमेद करताय, ही गोष्ट सहन करण्यासारखी नाही। माझा धाराशिवच्या बांधवांना सांगणं आहे की म्हणजे आपल्या धाराशिवला पाऊस आत्ता नव्यानं आलेला आहे। हे आभाळ अचानक कोसळलेलं आहे। कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, ह्या भागामधल्या पुराची सवय त्या लोकांना आहे, प्रशासनाला त्याची माहिती आहे। दरवर्षी पुराच्या वेळेस अंदाज घेऊन त्यांचं मॉक ड्रिलिंग सुरू असते, त्यांची तयारी असते, पण आपल्या जिल्ह्यात तयारी नव्हती। प्रशासनाला हे माहितीच नाही असं काय होते म्हणून, तरीसुद्धा ती लोक बिचारे दिवस रात्र आपलं घरदार सोडून काम करायला लागलेले आहेत। हां, चुका होतात ना, चुका होत असेल तर नेत्यानं काय केलं पाहिजे, प्रेरणा भरली पाहिजे। हे सगळे आपल्या जनतेसाठी, लोकांच्या सेवेसाठी उपयोगी असणारे कार्यकर्ते आहेत। तुम्ही राजकारण्यांना टीका केली त्यावेळेस आम्ही कधी काय बोललो नाही। पुण्या मुख्यमंत्र्याला तुम्ही काय केला, शिंदे साहेबांनी मदत काय केली, तानाजी सावंत साहेबांनी मदत केली, त्यावेळेस तुम्ही तुमचे कार्यकर्ते लावून त्यांच्यावर टीका केली, ह्यावेळेस कधीच मी बोललो नाही। पण ज्या क्षणाला दिवस रात्र काम करणाऱ्या प्रशासनावर तुम्ही अशा पद्धतीनं नाउमेद करणारे टीका करत असाल त्यावेळेस सोडणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यासारखं, मी काय आमदार नाही, खासदार नाही, पण तरीसुद्धा ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे फोन उचललेले आहेत। हे जिल्हाधिकारी आम्ही जिथं साहेब इथं अडचण आहे बघा साहेब, तिथं काहीतरी व्हायला बघा साहेब म्हणून सकारात्मक प्रत्येक वेळेस प्रतिसाद द्यायला लागलेला आहे। हाय त्या मोडक्या तोडक्या प्रशासनाला घेऊन तो माणूस मदत पोचवायचा प्रयत्न करतोय। ह्या राजकारण्यांनी टीका करायची का नाही, आपल्याला शेतकऱ्याला अजून मदत मिळायला पाहिजे, मी त्या मताचा आहे। शेतकऱ्याला किती मदत, हे 10,000 8,000 द्यायचं म्हणाले की नाही, आपल्याला अजिबात मान्य नाही। आपण म्हणून 50% 50,000च मदत मिळाली पाहिजे, याही मताचा मी आहे। आपण सगळेजण मिळून त्यात केलं पाहिजे। पण सध्या तुझ्या त्या प्रसिद्धीच्या नादामध्ये तू जर का ह्या प्रशासनाला नाउमेद करत असेल, जी काय मदत पोचणार आहे ही प्रशासकीय अधिकारी पोचणार आहेत, तू उभा राहून जर शिवाय द्यायलायस तर लोक ऐकणार कुठं आहेत, ह्याने पंचनामे कसे करणार आहेत। म्हणून माझं असं म्हणणं आहे, लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया करणं कोणी खिशातलं काढून देऊ शकत नाही, दिले पैसे त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे। म्हणून ही पंचनामे आहे, त्यांची पद्धती आहे, कार्यपद्धती, ही माहिती असताना हा रील स्टार असलेले ओमराजे व काहीतरी बोलायचं म्हणून लोकांना नाउमेद करायचं बोलतोय, ही गोष्ट चुकीची आहे। म्हणून जनतेने लक्षात घ्या, तुमच्या राजकारणाला मी टीका देत नाही, त्याचं उत्तर योग्य वेळी देऊ। महापुरात राजकारण करण्याची वेळ नाही। आज तुमच्या आमच्यावर हे आभाळ कोसळल्याला, हे संकट आले, ह्यातून मार्ग काढू आणि सगळेजण मिळून काम करू। ओमराजे असतील, राणा पाटील असतील, कैलासदादा असतील, सगळ्यांनी मिळून, तानाजीराव सावंत साहेब असतील, अजून आमचे कोणी जिल्ह्यातले आमदार असतील, ह्या सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे। आणि ह्याचं जिल्ह्याचा प्रमुख म्हणून ह्या ओमराजेनं पुढाकार घेऊन चल दादा म्हणून राणा पाटलाला बाहेर काढलं पाहिजे, चला तानाजी सावंत म्हणून तुमचे पैसे काय मागितलेले आज देतो असं म्हणून काम करू, पण नावं ठेवायचं बंद करावं, एवढीच त्याला एक विनंती आहे।